आज लाडूनी मम्माला जेवायला घातलं. चला स्टार्टिंगपासून सांगते. इथं बघा शहाणपणा मस्तपैकी त्याचा चष्मा लावतोय हा राजा बेटा. आणि आता नवीन खूळ आलेला आहे आमच्या अंगात. आजीची टिकली काढायची स्वतःच्या डोक्याला लावायची. इथं आम्ही डॉग बोलवण्यात इतका व्यस्त होतो की बापरे ये करून पार त्याचं हैराण करते. त्याला येच 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 म्हणते, त्याला बोलवूनच घेते. नंतर म्हटलं चला हिला मालिश करायला घेऊ. मस्तपैकी मालिश करायला घेतलं आणि मॅडम एकदम रिलॅक्समध्ये कार्टून बघता बघता मालिश करून घेत होत्या. आणि मालिश करून झाल्यानंतर मला लागली चहाची चलप. मी आली खाली आणि तशीच पटकन दिवशी मस्त चहा ठेवला माझ्यासाठी. एकदम कडक असा चहा ठेवला. अद्रक नव्हतं पण चाय पावडर आणि चाय मसाला टाकला. आणि इथे लाडू आजीची टिकली काढायची शिकली आहे. स्वतःची टिकली, आजीची टिकली काढायची स्वतःच्या डोक्याला लावायची आणि सांगते टिकली काढून दे, नाही तर आता माझी सटकली. आणि इथं डान्स करण्यात एकदम फुल व्यस्त. धिन्ना धिन्ना धिन्ना. जेव्हापासून ते धिन्ना धिन्ना गाणं ऐकले ना, बोरनांच्या गाण्याला आपण लावतो ते, तेव्हापासून आम्ही डान्सर झालेलो आहे. आणि ही ताजीची टिकली लावून फुल योगा मारणं चालू आहे, फुल जिम मारणं चालू आहे. संध्याकाळी तिचे पप्पा आले थोडंसं लवकर घरी आणि मी मस्त चहा ठेवला. आईने भांडे मांडून दिले आणि आम्ही निघालो होतो रेंटलवर ड्रेस बघायला लाडूला मॅचिंग. पण भेटले काय नाही, भलतेच आहे ना, एकदम गोल्डन कलर टाईप दिसत होते आणि पेस्टल कलर कमी होते. तिकडनं आल्यानंतर लाडू आणि आजीची मस्ती चालली होती. लाडू आणि आजी मस्त करत होते. आणि इथं मी जेवायला वाढून आणलं होतं. लाडूला डाळपोळी खाऊ घालू म्हटलं, पण लाडूच मला डाळपोळी खाऊ घालत होती.